ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 28ರಂದು ಪ್ರವಾದಿಗಳ ಸಂದೇಶ ಸಾರುವ ಎಲ್ಲ ಜಮಾತಿಗಳ ಬೃಹತ್ ಧಾರ್ಮಿಕ ಸಮಾವೇಶ ವಾಣಿನಗರದ ಖಾದ್ರಿ ಇಂಪೀರಿಯಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಮುಸ್ಲಿಂ ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗಳ ವೇದಿಕೆ ವತಿಯಿಂದ ನಡೆದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಧರ್ಮ ಗುರುಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಮುಫ್ತಿ ಸೈಯದ್ ಹಸನ್ ಜೀಶಾನ್ ಖಾದ್ರಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು ಪ್ರವಾದಿ ಮುಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಅವರ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ಪ್ರಯುಕ್ತ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 28ರಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 9ರಿಂದ ವಿಭಾಗೀಯ ಮಟ್ಟದ ಪ್ರವಾದಿಗಳ ಸಂದೇಶ ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಎಂಬ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪಟ್ಟಣದ ಖಾದ್ರಿ ಇಂಪೀರಿಯಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಖಾಜಾ ಬಂದೆ ನವಾಜ್ ದರ್ಗಾದ ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳಾಗಿರುವಂತಹ ಸಜ್ಜದ್ ನಶೀನ್ ಅಲ್ಹಾಜ್ ಹಾಫೀಜ್ ಸೈಯದ್ ಅಲಿಯುಲ್ ಹುಸೇನಿ ಸಾಬ್, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನೀಲಂಗ್ ಶರೀಫ್ ದರ್ಗಾದ ಸಜ್ಜದ್ ನಶೀನ್ ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಹೈದರ್ ವಲಿಯುಲ್ಲಾ ಖಾದ್ರಿ, ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರದ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಅರೇಬಿಕ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಜಾಮಿಯಾ ನಿಜಾಮಿಯಾದ ಉಪ ಕುಲಪತಿಗಳು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದ ಮೌಲಾನಾ ಉಬೇದುಲ್ಲಾ ಖಾನ್ ನಾಜ್ಮಿ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ದಾರುಲ್ ಉಲೂಮ್ ದೇವಬಂದ್ನ ಉಪಕುಲಪತಿಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಮುಫ್ತಿ ಸಲ್ಮಾನ್ ಬಿಜ್ನೂರಿ ಹಾಗೂ ಬೆಂಗಳೂರಿನ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಮಕ್ಸೂದ್ ಇಮ್ರಾನ್ ಖಾಸ್ಮಿ ಹಾಗೂ ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಮಿ ಹಿಂದ್ ಸಂಘಟನೆಯ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ಗಫೂರ್ ಹಾಮಿದ್ ಉಮ್ರಿ, ಜಮಾತೆ ಅಹ್ಲೆ ಹದೀಸ್ ಸಂಘಟನೆಯ ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ಲತೀಫ್ ಅಲ್ಯಾವಿ ಹಾಗೂ ಜಮಾತೆ ಮಹದಿಯಾ ಸಮಾಜದ ಸೈಯದ್ ಮುಸ್ತಫಾ ಮಿಯಾ ಮುರ್ಷದ್ ಮತ್ತು ಇತರೆ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳು ಮತ್ತು ಉಲಮಾಗಳು, ವಿದ್ವಾಂಸರು, ಚಿಂತಕರು ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. सारे जगत और हर जात के लिए, हर कंट्री के लिए कुरान पाक के अंदर ऐलान है इन्नी रसूलुल्लाहि अलैकुम जमीआ, मैं तुम सब की तरफ नबी बनाकर भेजा गया. तो आपके इस संदेश, इस आपके पवित्र पैगाम को, इस मैसेज को आम करने के लिए, हिंदू मुसलमानों के दरमियान इत्तेहाद और एकता पैदा करने के लिए बगैर किसी भेदभाव के मिलजुल कर हम सब भारत की पुरानी संस्कृति की तरह कि हम भाई भाई बनकर जिए, साथ साथ मुसलमानों की जितनी जमातें हैं उन तमाम जमातों को एक स्टेज पर जमा करके हम सब मिलकर ये पैगाम दें कि प्रवादी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का संदेश और मैसेज और आपका पैगाम सारे जगत के लिए, सारी कायनात के लिए. ये प्रोग्राम का ये इस मौके से किया जा रहा है कि हमारे दक्कन की, साउथ इंडिया की बहुत बड़ी दीनी दरसगाह है अरबी यूनिवर्सिटी जामिया निजामिया के वाइस चांसलर मुफ्ती खलील अहमद साहब किबला को वहाँ का वाइस चांसलर अभी बनाया गया 1 माह पहले. तो उनके मुबारकबादी के प्रोग्राम जगह जगह हो रहे थे. वो चूंकि साउथ इंडिया की बहुत बड़ी दीनी दरसगाह है तो उनके एक तहनीत के मौके से भी यानी इस पैगाम को हमने यानी जलसे को इस बहाने से मुकर्रर किया ताकि इस हमारे देश के इस माहौल में जहाँ भेदभाव का माहौल और आपस में नफरत का माहौल पैदा किया जा रहा है, हम सब जमातें मिलजुल कर मानवी में जितनी मुस्लिम जमातें हैं उन सब की जानिब से ये प्रोग्राम हो रहा है. लिहाजा जामिया निजामिया की तरफ से मुफ्ती खलील अहमद साहब किबला अमीर जामिया निजामिया तशरीफ ला रहे हैं और इस प्रोग्राम की सरपरस्ती हमारे इस कर्नाटक की बल्कि पूरी दक्कन की बहुत बड़ी बारगाह और आस्थाना हजरत ख्वाजा बंदा नवाज गेसु दराज बुलंद परवाज रहमतुल्लाह अलैह के जानशीन सज्जादे जनाब सैयद अली अल हुसैनी किबला इसकी सरपरस्ती फरमा रहे हैं. उसके साथ हमारे दीगर सादाते किराम भी इसकी सरपरस्ती फरमाएंगे और तमाम उलमाए किराम की मौजूदगी में ये प्रोग्राम होगा, उनकी क़ियादत में, उनकी सरकर्दगी में. तो जामिया निजामिया से मुफ्ती खलील अहमद साहब किबला तशरीफ ला रहे हैं. दारुल उलूम देवबंद से दारुल उलूम देवबंद की मारूफ शख्सियत हजरत मौलाना मोहम्मद सलमान साहब बिजनौरी नक्शबंदी देवबंद यूनिवर्सिटी से बतौर गेस्ट के तशरीफ ला रहे हैं. ऐसे ही हजरत मौलाना अल्लामा उबैदुल्ला खान साहब आजमी जो यूपी से आजमगढ़ से राज्यसभा के मेंबर रह चुके हैं वो भी तशरीफ ला रहे हैं. इसी तरीके से जमात इस्लामी हिंद की नुमाइंदगी करते हुए जनाब मौलाना शेख अब्दुल गफ्फार उमरी साहब तशरीफ ला रहे हैं. जमीयत अहले हदीस की नुमाइंदगी करते हुए हमारे जिले के और लोकल के उलमाए किराम भी इंशाअल्लाह तशरीफ ला रहे हैं. इसी तरीके से जमात महदविया की नुमाइंदगी करते हुए
यहाँ के जो जमात महदविया के जिम्मेदार वो हजरात तशरीफ ला रहे हैं, ये तमाम लोगों की यकजहती के साथ हमारा ये प्रोग्राम हो रहा है। बस हमारा मकसद सिर्फ और सिर्फ एक धार्मिक प्रोग्राम है, प्रवादी का रहमत का प्रेम का संदेश देना है, ये कोई पॉलिटिकल प्रोग्राम नहीं। बहुत से लोगों को हो सकता है कंफ्यूजन हो, ये कोई पॉलिटिकल प्रोग्राम नहीं है, लेकिन कुछ सियासी हजरात इसमें तशरीफ लाने के इम्कान है, वो आ सकते हैं, मगर प्रोग्राम वो नहीं है। प्रोग्राम खालिस धार्मिक है, खालिस मजहबी प्रोग्राम है। इसका मकसद सिर्फ और सिर्फ यकता है, तमाम मुस्लिम जमातों के साथ हिंदू मुसलमान हर एक के लिए प्रेम का संदेश देने के लिए ये कार्यक्रम मुनक़िद हो रहा है। और हमारे साउथ इंडिया के बीदर से लेकर बल्लारी तक 6 डिस्ट्रिक्ट और तेलंगाना आंध्रा के बड़े बड़े उलमाए किराम भी और बड़ी बड़ी बारगाहों और आस्थानों के सज्जादगान भी, हमारे मशाइख और सादात भी इंशाअल्लाह इसमें तशरीफ लाएंगे। साथ साथ जमातों के नुमाइंदगान भी तशरीफ लाएंगे। उन सब की मौजूदगी में एक मिसाली प्रोग्राम होने जा रहा है। हम आप तमाम लोगों से गुजारिश करते हैं, रिक्वेस्ट करते हैं, हमारे इस पैगाम को आप आम करें ताकि देश की संस्कृति में, इस परिस्थिति में एक प्रेम का, एकता का अच्छा संदेश जाए। ಈ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದ ವಿವಿಧ ದರ್ಗಾಗಳ ಪೀಠಾಧ್ಯಕ್ಷರುಗಳು ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥರು, ಧಾರ್ಮಿಕ ವಿದ್ವಾಂಸರು ಹಾಗೂ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು, ಪಕ್ಕದ ಆಂಧ್ರ ಮತ್ತು ತೆಲಂಗಾಣ ಭಾಗದವರು ಸೇರಿ ಒಟ್ಟು 20,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವರು ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದರು। ಈ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮುದಾಯದ ರಾಬಿತಾ-ಎ ಮಿಲ್ಲತ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸೈಯದ್ ಅಕ್ಬರ್ ಪಾಷಾ, ಸೈಯದ್ ಸಜ್ಜದ್ ಹುಸೇನಿ ಮತ್ವಾಲೆ, ಸೈಯದ್ ನಜರುದ್ದೀನ್ ಖಾದ್ರಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಾಬೀರ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಹುಸೇನ್, ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಮಿ ಹಿಂದ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಬ್ದುಲ್ ರೆಹಮಾನ್, ಸೈಯದ್ ಖಾಲಿದ್ ಖಾದ್ರಿ, ಸೈಯದ್ ಮುಸ್ತಫಾ ಖಾದ್ರಿ, ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ಖಾನ್, ಚಾಂದ್ ಪಾಷಾ, ಮೌಲಾನಾ ಸಿಕಂದರ್ ಸಾಬ್, ಯೂಸುಫ್ ಖಾನ್ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು।